नमस्कार मित्रांनो, तर आज बघा मी कुठे आलेले आहे आपल्या जेजुरी गडावरती दर्शन घेण्यासाठी. आणि माझ्यासोबत कोण कोण आलेलं आहे बघा. पप्पा, प्रसाद, मम्मी आणि हे बघा, हे आहे मागे जेजुरी शहर. आणि आता वरती आलेलो आहोत आम्ही मंदिरापाशी. हे बघा, हे आहे मागे मंदिर. चला तर आता जाऊया दर्शनासाठी. आता आम्ही लागणार आहोत लाईनमध्ये दर्शनासाठी. आणि मागे बघा ही लाईन आहे आणि मागे आहे मंदिर देवाचे. आणि हे बघा, आज सध्या आम्ही मंदिरापाशीच उभा आहोत. चला तर आता जायचं आहे आम्हाला लाईनमध्ये लागायला. हे बघा, इथून जाणार आहोत आम्ही लाईनमध्ये लागायला. चला तर आता जाऊयात. तर मित्रांनो, आता माझे खंडोबारायाचे दर्शन झालेले आहे आणि आता विष्णू पादुकाचे दर्शन घेणार आहे. श्री विष्णूंचे दर्शन. आता आमचे दर्शन झालेले आहे आणि मागे बघू शकता हे आहे देवाचे मंदिर. आता आम्ही काढणार आहेत काही रील्स इथे आणि भंडारा सुद्धा उधळणार आहे. तर आता मी तुम्हाला पुढे दाखवते. तर मित्रांनो, मला हळद खोबरं उधळून खूप मजा आली. दर्शन झाल्यानंतर आम्ही हळद खोबरं उधळलं. आणि तुम्ही सुद्धा कधी जेजुरीला आला आहात का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप मजा आली. बघू शकता तुम्ही, खूप गर्दीसुद्धा होती. नंतर मी दिव्यात तेल टाकलं. खंडोबारायाच्या नावानं दिव्यात तेल टाकत असतात तिथे. आणि नंतर मी आनंदीला इच्छा सांगितली माझ्या मनातली. माझ्या इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूब फॅमिलीला सुखाचं ठेवा आणि सर्वांचा असा सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आमचे दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत आपल्या पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी. आणि मग प्रसाद, मम्मी, मी आणि पप्पा चाललेलो आहोत आता. तर सर्वांच्या ब्लॉगमध्ये पूर्ण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. असं सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या. आणि पंढरपूरचा सुद्धा ब्लॉग येणार आहे, तो सुद्धा नक्की पूर्ण बघा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. सर्वांना बाय बाय.